अगं ये. सॉरी सॉरी. कुठल्या तंद्रीत आहेस? लक्ष कुठे तुझं? अगं जरा विचारत होते, काही काम होतं का? अगं बाई, म्हणजे काही काम असलं तरच यायचं की मी माझ्या दादाकडे? दादा अगं तसं नाही. अगं ताई, तू माझे फोन का उचलत नव्हतीस इतका वेळ आणि आत्ता येतेस? अगं कुठे होतीस ताई? मी किती फोन केलेत तुला, उचलायलाच तयार नाही. बरं तो आदित्य पण तसा, त्याचा तर फोनच लागत नव्हता. तुम्ही दोघं सोबत होतात का? मीरा, मला कळतंय मी असं एकदम विचारलं म्हणून तू गोंधळली असशील, पण त्या दिवशी तू हरवलीस ना, त्या दिवशी ज्या प्रकारे माझ्या छातीचा ठोका चुकला ना, त्यांनी मला सांगितलं हे फक्त प्रेम आहे. मीरा, जे माझ्या मनात आहे ते तुझ्याही मनात आहे ना. तुझ्या डोळ्यांनी सांगितलंय मला ते. फक्त एकदा शब्दात सांग ना. सांगू, तुझ्याच बद्दल तुझ्याशी बोलायचं, पण कसं सांगू ते कळत नाही. माझ्याबद्दल? काय ना मीरा, मला तुझ्यासारखं अबोल राहून नजरेने नाही बोलता येत. हा, पण तुझ्यासारखं कवितेच्या भाषेत बोललो तर कळेल तुला. हो, अगं जस्ट आलो खाली, त्यांना प्रायव्हसी दिली वरती. ओ चिंगी, कॉल करतो नंतर. चल बाय, दमलोय. काय रे अथर्व? बापरे, हे लोक इतक्या लवकर कसे काय आले? काय खाल्लं बिलस का? काय रे अथर्व, अरे पोट थांबलं का रे? पोट? हो, तुझं पोट दुखायचं थांबलं आणि माझं सुरू झालंय. एक आनंदा, आज चलायचं, गोळी देतो, निवांत आराम करायचा, मोकाट पण. चल. ताई नाही आली ना अजून? आईला, जर हिने मीराताईची बॅग बघितली तर वाट लागली. आदित्य दादाला अलर्ट करायला हवं. मधुरा मीराताईला शोधत टेरेसवर गेली तर घोळ होईल. मेसेज करतो. मला कळतंय मीरा, तुझ्या दृष्टीने कर्तव्य आणि जबाबदारी याच गोष्टींना सगळ्यात जास्त महत्व आहे, आणि मला तुझी हीच विचार करण्याची पद्धत खूप आवडते. फक्त प्रेम नाही तर आदरही वाटतो मला, पण तरी सुद्धा मीरा, तू तुझ्या मनाचाही विचार करायला हवास. मीरा, आय नो माझं हे प्रेम करणं किंवा असं व्यक्त होणं कदाचित अचानक झालं असेल, पण मी ते करायला हवं होतं ना. नाही नको. परत मी टेरेसवर गेले आणि मामाला जाग आली तर उगाच गोंधळ होईल. मला माहितीये तुलाही झोप येत नाहीये.
सगळं जगच सुंदर दिसतंय तुला. का? तू माझी डायरी पाहिलीस का? ताई मी तुला काय माय गॉड ताई तू रेड ड्रेस घातलायस. हो अगं कसला सूट करतोय हा कलर तुला. शाळेत काही वेगळं आहे का आज? नाही, असंच घालावं असं वाटलं म्हणून. नाही 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 कुछ तो हुआ है. काहीतरी बदललंय तुझ्यात ताई. म्हणजे इतकी वर्ष मी तुला आग्रह करायचे तेव्हा माझं ऐकलं नाहीस, कधीच या पॅटर्नचे ड्रेस घातले नाहीस आणि आज कसा अचानक ड्रेस घातलास? अगं खरंच तसं काही नाही, घालावं असं वाटलं मला आणि तुझ्याकडून काहीतरी शिकलंच पाहिजे. पण ताई तू खूप मस्त दिसतेस. वंडरफुल. आय एम जस्ट लव्हिंग इट. थँक्यू. चला आता उशीर होतोय, निघूया. कुछ तो हुआ है मधुरा. नाही 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 साहेब देसाई साहेब, नाही हो, मला काही अंदाजच नव्हता, नाहीतर असं घडलंच नसतं. नाही छोटं वगैरे काही नाही हो, तुम्ही आमचे जुने आणि महत्वाचे क्लायंट आहात. तुम्ही काळजी करू नका, मी स्वतः येऊन जाईन. हो हो, आय एम रिअली सॉरी. आदित्य कुठे? बाहेर गेलाय ना पुण्याला ऑफिसच्या कामासाठी. अथर्व म्हणाला की तू पुण्याला गेलास. ऑफिसच्या कामाला. बरं. अरे आता परत का फोन केलास? मामा विचारत होता की परत कधी येतोयस. सांग पुढच्या वर्षी. हां हां. मीरा, शाळेत असेच पेपर सेट करतेस का? काय रे आदित्य, होतं असं माणसांचं. कशामुळे? करू नकोस सिद्धिमा, तो घर मारून टाक. चैतन्य खूप पाप केली रे तुझ्या नादी लागून. आता एक संधी मिळाली पुण्य कमवण्याची, ते मी नाही दवडणार. जा तुम्ही, ते रुद्राक्ष तुम्हालाच मिळायला हवं. माझं अनुष्कावर प्रेम आहे असं मला वाटलं होतं, पण या सगळ्या गोष्टी कळता कळता एक फार महत्वाची गोष्ट मला कळली आहे की माझं खरं प्रेम पूर्वावर आहे. ते शेळपट निकमाचं पोरग तुला खरंच आवडू राहिलं? एकच व्यक्ती हल्ली बरेचदा दादासाहेबांना उघड उघडपणे चॅलेंज करत होती, आव्हान देत होती. कोण? तुम्ही हा जो काही विचार करायला लागला तसं काहीही घडणार नाही, मी घडू देणार नाही. त्यामुळे आता काळजी करायची नाही, मी आहे. आम्ही आहोत. मेहता रोडवरून निघाले. टार्गेट ऑन द वे. बरं कुठे? संजोग हॉस्पिटल. ओके फाईन. हा काय झालं समीर? गाईज, मानस आणि वैदेहीच्या रिक्षाला एका ट्रकने ठोकलंय.